हॅलो हॅलो जेवढे आहेत तेवढे माझे, मी अनेक वेळा सांगितलंय, रसिक मायबाप माझे आहेत. इथल्या जे या हॉलचे आयोजक संयोजक आहेत, ज्यांनी याच्या पूर्वीचे काही कार्यक्रम केलेले आहेत आणि पब्लिक मधून काही लोकांनी काही गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत, त्याच्यामुळं निश्चितपणे मी बोललेला आहे. बुवांचा समाचार निश्चितपणे घेणार, वेळ कमी. यांच्यासारखं टाकाला जायचं आणि गाडगं लपवायचं आपला स्वभाव कसा. तरी सुद्धा शाहिरांनी आजचा कार्यक्रम खूप चांगला केलाय. सूरबद्ध, सुरात, तालात. आज बरेच दिवसांनी मला बुवा रंगात दिसले, बरेच दिवसांनी बुवा मला रंगात दिसले. म्हणायचं आहे काय बघा, सुरुवातीला म्हणतात घरच्या देवाची नड आहे, घरच्या देवाची राईट इन सेंटेन्स अँड नोटेड डाऊन करून ठेवा. हे एमपीएससीचे स्टुडंट अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आता बरीचशी लोक काम करतायत. एमपीएससीचे स्टुडंट आहेत, 21व्या शतकात जन्माला आलेले आहेत, घरच्या देवाची नड आहे म्हणतात. आणि यांचंच गाणं आहे करतो इदवास भगत बुवा, म्हणजे किती शोकांतिक आहे मित्रांनो. यांना कळते घरच्या देवाची नड आहे ती आज त्यांची, आणि हे समाजाला गाणं सांगतात करतो इदवास भगत बुवा. बुवा भक्ताकडे जाऊन आलाय बहुतेक कारीच्या. मग तुम्हाला घरच्या देवाची नड कशी वाटली आज? नंबर 1. नंबर 2, ऐका म्हणायचं काय, गाणीच घेणार फक्त 2 गाणी, फक्त मुद्दामून ऐका म्हणून म्हणतो मित्रांनो. आवर्जून सांगतो रसिक मायबापांना, माझी गर्दी जी लोक आहेत, गर्दी करणारी भरपूर आहे, पण जी गर्दी आहे त्यांना मी कधीच बोलत नाही. परंतु बघा मित्रांनो, माझ्या हातात माईक आहे म्हणजे माझ्याकडे काहीतरी असेल, नाहीतर ह्या बडबड करणाऱ्यांच्या हातात असता का नाही. पण 5 रुपयाची पियाची आणि शांतपणा बोला 10 रुपयाचा दाखवायचा, एवढा बुवा रिकामा नाही तुमचा ऐकायला. तुम्ही कुठल्या पार्टीतले असा, मला त्याशी देणे घेणं नाही. आणि असे 5-10 गावात असतातच, एका पोतीत असे 5-10 कांदे नासके असतातच, त्यांना बोलायला काही हरकत नाही. असे 5-10 कांदे म्हणून मी बोलतो पोटतिडकीने, आम्ही जर आज आमच्या खांद्यावर एवढी जबाबदारी आहे, आम्ही शाहीर आहोत, आम्ही जर काहीतरी समाजाला देतोय, लोक आम्हाला कार्यक्रम देत आहेत, उगाच फुकट देतात काय कुणाला, उगाच देतील, काहीतरी आम्ही देतोय म्हणून देत आहेत ना. आणि तुम्ही जर 5 रुपयाची 100 रुपयाची पिया आणि बुवाला सांगायला खदलं बुवा पागल आहे, नाचताना बोलायचं नाही. दर्दीपेक्षा वेगळा असतो मित्रांनो. जी शांत आहेत ना माझी, म्हणजे दर्दी आहे, हे दर्दी करायला उगाच आले बुवा काय लिहिते.
मुद्दामून सांगतो. म्हणून पिन ड्रॉप सायलेन्स ठेवायचा. सारी करणार आहे कशी ती 15 मिनिटात. ऐका, रेकॉर्डिंग ऐकायच्या फोनच्या ह्याच्या अगोदरच्या. ध्यान मूलम गुरुर मूर्ती पूजा मूलम गुरुर पदम मोक्ष मूलम गुरुर वाक्य मंत्र मूलम गुरुर वाक्यम मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. आज शानू झालं आणि मला येऊन सांगतात मी असा म्हणतोय सद्गुरु कृपा. बुवा कुठल्या ग्रंथात तुझ्या आहे ते दाखव. चॅलेंज तुला, चॅलेंज. सद्गुरु कृपा ध्यान मूलम सद्गुरु मूर्ती जर कुठल्या तुझ्या ग्रंथात असेल तर दाखवतो येऊन, दाखवतो येऊन. गुरुर मूर्ती ध्यान मूलम गुरुर मूर्तीच आहे. पूजा मूलम गुरुर पदमच आहे. मंत्र मूलम गुरुर वाक्यमच आहे. आणि मोक्ष मूलम गुरुर कृपाच आहे. येणार लोकांना टोपायला होतो, स्वतःला घालता येत नाही, स्वतःची सांभाळता येत नाही. लोकांना टोपायला लावायचं तुम्ही काम करायचं नाही. कुठल्या ग्रंथात आहे सद्गुरु कृपा जर असेल तर तुम्ही आज दाखवायचं. तुमचा समाचार मी घेणार. मी तुम्हाला पहिल्या बारीत सांगितलंय, ऐका. सुंदर स्तवन बुवानी लावलं. गांगेश्वराच्या मित्रमंडळाने येऊन संतोषदादा दर्डे बरीचशी मंडळी, आता मी नावं घेत नाही तर म्हणतील यांचाच घेतली, संतोषदादांचाच घेतली. पण त्या माणसाची पोटतिडकी आहे की बुवा गांगेश्वरावरून तुम्ही पद घ्यायचं. मी शक्तीवाला, मी आदिमाईची बाजू मांडणार म्हणून मी गांगेश्वर गाऊ शकत नाही. बुवाने सुंदर गांगेश्वराचं स्तवन निश्चितपणे आज चांगलंच गायचं, त्याच्याबद्दल वाद नाही, मी त्याला कापणार नाही. ऐका, परंतु गांगेश्वराचं स्तवन गाताना तुम्ही जो अंतरा गायलाय बुवा, अंतराची चाल जरा तुमचे संगीतकार खरोखर मी मानतो सगळ्यांना, आवाज जास्त होता त्यांचा पण स्वरामध्ये होते सगळे, अगदी वाद्यकार विद्यकार सगळे. पण तुमचा अंतरा सुधारून घ्या, आवर्जून सांगतो. आणि बुवा मला काय म्हणतात बघा की घे घालून, मी म्हंटल घे घालून नजरे घालून एकदा, तर ते त्यांना लागलं. बाकीची बारी बुवांची सात्विक. आज त्यांच्या धर्मपत्नी आल्या. परवा तुमची आई आली होती बुवा, मी काही एक शब्दांत बोललो नाही. तुमची पण बायको गेल्या कार्यक्रमाला, तुमची धर्मपत्नी, बायको नाही म्हणून धर्मपत्नी, धर्मपत्नी, धर्म पाळायची का ऐका नाही आली होती. आणि म्हणून मी माझा शब्द तुम्हाला लागला, पण तुमचे शब्द ऐका. संस्कार म्हणतात, संस्कार. आईला, आईला मी काय जो वारी करू होतो पक्के त्यांची यार, काय यांचे संस्कार हे बाय. मित्रांनो, वाक्य त्यांची आजच्या बारीतली आईला नशीबचे भन नाही म्हटले आज. परवा म्हणत होत नशीबचे भन आईला च्या आईला यार. काय तुमचे संस्कार बुवा. आणि मला सांगताय माझा एक शब्द आजच्या वारीतला फक्त कुठला, फक्त एक शब्द वा हे घालून नजरे घालून, एवढाच शब्द आहे. तेवढाच बुवानी पकडली. हे तुमचे 3 पकडले, त्यांचा काय करणार, त्याचा याचा सकट घेणार आता. ऐका, म्हणून बघा स्तवन कापणार नाही, अजिबात स्तवन कापणार नाही. गड घरात येऊन सुंदर गड गायला बुवा, सुंदरच गड. पण चाल काय बुवाना जमली म्हणून म्हटलं ह्याला बुरा राखा तुम्ही. म्हशी घ्या 4 म्हशी दाखवायला शिका. तुमचं ते काम आहे. जर तुम्हाला चाली येत नाही, तुम्ही इकडे तिकडे बघता, तर त्या गायच्या नाही. तुम्ही स्वतः कवी म्हणता मी 1 मिनिटात गाणं लिहितो असं ते म्हणतात. मग तुम्ही जे गाणं लिहिलंय त्या गाण्यांच्या ओळी तुम्हाला आठवत नाही, विषय का कसा आहे. आणि म्हणून गणाला कापायची नसते तरी सुद्धा माझा गेल्या वर्षीचा गण आहे, मी देणार आणि गणाला सुरुवात करणार. आज बुवांना ते म्हणतात ना, मला असं बोलतो मित्रांनो, मी अनेक वेळा सांगितलंय बघा, एक गण घेतोय निश्चितपणे, मला माहिती आहे तुम्ही फक्त 15 मिनिटं. मी बारीक करणार पण नाही किंवा तुमची इच्छा नसेल तर मी गाणार पण नाही. पण बुवांनी लय माझी लाल केली आहे का नाही, मला म्हणता. आणि हा लाल पण आहे, पण लाल आहे मित्रांनो, पण माझा शब्द वावगा, माझी गाणी वावगी, माझी वाणी वावगी. दाखवा तुम्ही, आहे का दाखवायचं, काही नाही बोलायचं. मग म्हणून मी MPSC बोलतो, शी 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 बुवा, मी काहीतरी बोलणार. तुम्ही जर आरं केलं, तुम्ही जर चायला म्हटलं तर तुमच्या मायला म्हणायला मी तयार आहे. आणि तेवढं शक्ती तुझ्यात चालतं, एवढं चालतं. आणि म्हणून बघा, गण मी कापत नाही तरी सुद्धा मी चाल फक्त देतोय. म्हणायचंय का, ऐक तुला म्हणायचं आहे नाही, हा थोड्या वेळाने नक्की ना, थोड्या वेळाने ना म्हणणार ना. ऐको, ऐका
खाली 4 लागेल. बुवांचे संगीतकार पण भारी ढोलकीपट्टू त्यांनी संजय दादा वगैरे त्यांनी सुद्धा माझ्यासोबत कार्यक्रम केलेला आहे. म्हणून व्हायचा बुवाला सुधरून घ्या, याला गुरांशी पाठवू नका. हा एमपीसी स्टुडंट आहे आणि माझी इच्छा आहे, खरं सांगतो तुम्हाला, माझी इच्छा आहे एमपीसी सोडा. बुवा तुम्ही म्हणता मी शाप दिला, आज तुम्हाला मी वरदान देऊन जाणार आहे का. तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है, एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है, कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है. अशी मी एवढा नाही चांगला का, तरी पण सांगतो. रूप सजलंय धरतीचं, ताट सजलंय आरतीचं. शब्द बदलायचा. होणार आगमन माझ्या मंगल मूर्तीचं. आणि पुढचं गलपाटलं बुवा ऐका, माझे गेल्या वर्षीचं गण चांगलं आहे, ते मला म्हणत असतात नवीन द्या, म्हणून मी नवीन देत असतो. माझं गण आहे गेल्या वर्षी. त्रिवार वंदन हे माझे रिद्धी सिद्धीच्या गणाला, त्रिवार वंदन हे माझे रिद्धी सिद्धीच्या वराला. 2 महिन्याने पाहुणा आपल्या येईल घराला, माहे सांगन या लंबोदरा हेच मागन या गौरी हराला. एवढं सोपं आहे आणि एवढाच कोण सांगत नाही, पण तुम्ही मला प्रतिस्पर्धी चांगले वाटता म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगत असतो. घ्यायचं तर घ्या, नाही तर आपलं सोडून द्या. माझं गवळणी ते पण म्हणताय ऐका, त्याच्या आधी म्हणतात ग्रंथापेक्षा सचिन बुवा श्रेष्ठ. मी मुळीच म्हटलं नाही, पण अनेक ग्रंथामध्ये अनेक टीका वेगवेगळ्या आहेत. एका ग्रंथात सांगितलेलं आहे सद्गुरू श्रेष्ठ, दुसऱ्या ग्रंथात सांगतात सद्गुरू आणि गुरु हे समान आहे. मी माझ्या मनाचं बोलत नाही, पण ह्या मी तुम्हाला टीका सांगतोय. मग तुम्ही एकाच ग्रंथातलं मानाल का. मग दुसऱ्या ग्रंथात ज्या मी वाचलंय त्याच्यात असं सांगितलेलं आहे की सद्गुरू श्रेष्ठ नाही किंवा गुरु पण श्रेष्ठ नाही, दोन्ही तुल्य बोला. मग तुम्ही कुणाचं माना. सचिन बुवाचं नका मानू, ग्रंथाला तर खोटं ठरू शकत नाही. मी ग्रंथापेक्षा मोठा नाही. आणि म्हणून बघा एमपीएससी पुतना मावशी घेणार विषय आहे का. गवळण चांडाल चौकटीने राहायचं आणि बुवांच्या चांडाल चौकटीला पुन्हा एकदा सांगतो, बुवांना घेऊन यायचं. तुम्ही काहीतरी वेगळं त्याला सांगून सांगता आणि मग बुवा इथे येऊन मग चिडता. असं नको व्हायला. मुद्दा म्हणून सांगतो पुन्हा एकदा, त्यांना तुम्ही बोलवायला इथं बोलवून आणा, त्यांना ऐकू द्या मी काय बारी करतोय. नाही तर तुम्ही काहीतरी जाऊन त्यांना वेगळं सांगा आणि मग तसं व्हायला नको. म्हणून म्हणतोय गवळण बुवांची मी आज काय म्हणतात, मी भन्नाट करून आणली होती. ठेव राखून गणपतीला येतो नाही, 2-4 कार्यक्रम आहेत आपलं, राखून ठेव. बारी घेणार आणि तुला उत्तर पण देणार आवर्जून. सॉरी शक्तिमान आरोप केला मला. ऐका रेकॉर्ड ब्रेक वरती रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं फुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो गुन्ह्यात. इसको गायकी तुमची आहे का. मग म्हणून म्हणतो गुरांशी राहा. आता काय वाईट म्हटलं, शाहीर म्हणता स्वतःला. आणि परत एमपीएससी काय अभ्यास काय साधा अभ्यास आहे का. ऐका गवळण आलोय दूर काढीन धूर, तेव्हा मस्ती होत्या धुराच्या. बाबांनी आणली होती यांच्या. आलाय कुठंच नाही हे धूर. हे जर वाक्य हे त्यांचे शब्द जर हरिविजय घ्या कुठलाही ग्रंथ घ्या. आलोय दूर काढील धूर, कोण मला सांग ठेवील बांधून. राधे शेवटचं ठेवतो सांगून, तुला ठेवीन उलटी टांगून. बघा राधेनं नव्हे यशोदेनं कृष्णाला उकळाला बांधलेलं माहिती आहे तुम्हाला. पांडुरंगा मला गोवाच्या वेळेला बोलवतो, कृष्णाला बांधलेली उकळाला माहिती आहे का नाही. मग असा का म्हणतो कोण ठेवील मला बांधून. तुला बांधलं नव्हती, तुला बांधलेली होती ऑलरेडी. कोण ठेवील म्हणतो बांधून. तुझ्या आईशी ठेवलं ना बांधून. नाही
नसेल तर नाही सांगा बाई तुम्ही मोठं तुमचं लय इकडे बसलेत ना चिले पिले हो त्याच शिट्ट्या मारतात त्यांचंच आहे असो 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 आपल्याला देणं घेणं नाही हो टाळ्या सचिन बुवा ऐका ऐका सचिन बुवानं टाळ्या कमवलाय मला भिका मागून टाळ्या घ्यायच्या नाहीत लोकांना आपण टाळ्या कमवल्या त्यांनीच सांगितले मी कमवलेल्या टाळ्या आहे मला शिट्ट्या नको भीक मागून मला घ्यायच्या नाही मला जर आवडलं माझं आवडलं तर तू लोकांची आपसूक येते टाळी लोकांची आपसूक येते शिट्टी आणि जो जाय बोलणार गद्दी प्रेक्षक आहे त्याच्या मनातून आपोआप येते नाही भिकासारख्या टाळ्या मी मागणार नाही शिट्ट्या पण मला देऊ नका बोलाच द्या सगळ्या म्हणून म्हणतो ऐका ऐका उत्तर उत्तर गवळींचं देणार ऐका बुवाना नीट ऐका बुवाना सांगा म्हणा नाही तर ते इकडे तिकडे जातील आणि तुम्ही काहीतरी जाऊन त्यांना वेगळं सांगाल सचिन बुवा असं बोलतोय म्हणून असं नको ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सदालाल घराणे गुरुवर्य शिवशाहीर विठोबा साळवी यांचे नवीन शिष्य माझे पण गुरुवर्य नितीन गोरिवले श्री नितीन गोरिवले श्री पंचनाथ रहाटे गाव पोईना यांच्याकडून खेड तालुका यांच्याकडून बक्षीस निश्चितपणे 200 रुपयांचं भारदार पारितोषिक म्हणायचं उत्तर ऐकून जा कोणाचं खरं हा म्हणतो टांगून ठेवी कुठल्याच ग्रंथात असा विषय नाही आलेला की कृष्ण असं म्हटलंय गडूला मी टांगून ठेवी हा दाढी विणीची गाठ बांधला मठ फोडला सगळ्या गोष्टी मान्य बुवा मनाचं सांगतोय बुवाकडं त्याचा पुरावा नाही असेल तर सांगावा बुवाने येऊन आल्यावर मग काय म्हणतोय कोणाचं खरं सांगतोय पुरं आज भेटलाय संधी साधून कसा ठेवशील मला तू टांगून कसा ठेवशील आम्हाला टांगून खरं बापाचं नाव जा सांगून कसा ठेवशील मला तू टांगून खरं बापाचं नाव जा सांगून मला तू टांगून खरं बापाचं नाव जा सांगून कसा ठेवशील आम्हाला टांगून खरं बापाचं नाव जा सांगून कोणाचं खरं टाकतोय पुरं आज भेटलाय संधी साधून आज भेटलाय संधी साधून कसं ठेवशील आम्हाला टाकून खरं बापाचं नाव जा सांगून कसं ठेवशील आम्हाला टाकून खरं बापाचं नाव जा पहिलं गाणं मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलं एकच गाणं घेणार बरोबर आहे ना मंडळ किती वेळ 5 मिनिटं द्याल ना चालेल माझी विनंती आहे मित्रांनो लहान असा मोठा झालो जातीपातीशी कधीही वैर केलं नाही मी जी बुवांचा समाज आहे आता या ठिकाणी बसलेला आहे मी कधीच याच लोकांमध्ये लहानाचा खाऊन पिऊन ते तूप रोटी ती चटणी भाकर खाऊन मी ह्या लोकांसोबत मोठा झालो माझे शिष्य पण आहेत उमेश जानकर एक माझा शिष्य आज पुण्यात आहे नितेश झोरे संगमेश्वरातला आहे मी कधीच या लोकांबद्दल किंवा या समाजाबद्दल माझी चीड नाही माझा राग नाही परंतु वर्मावर जर माझ्या बोट ठेवाल तर मी तुमच्या वर्मावर बोट ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि माझी गाणी मी समाजासमोर गायलेली आहेत रेकॉर्डेड आहेत आता पळायला पण पळ वाट पण काढायची चान्स नाही सगळ्यांकडे कांबेरू बघा किती लागले या कांबेरूवाल्याला सांगणार ही बारी घरी न्यायची महिन्याच्या आत जर आली त्यांचा सुपडा साफ करणार मी आवर्जून सांगतो मंडळाने काय सांगितलं असेल ते त्यांचं त्याला पण मी यांना 1000 वेळा सांगतोय गेल्या वर्षीपासून माझा डोका पागल झाला मला हेडक काढली लोकांनी की ह्या तुम्ही जे बाऱ्या टाकताय त्याच्यामुळे लोक यायची कमी झाली फुकट बारी बघायला भेटते 200 रुपये कशाला काढून जा तिकीट फुकट लोक मिळते बारी बघायला म्हणून आवर्जून सांगतोय तुम्हाला महिन्याच्या आत जर बारी दिसली चॅनल बंद तुमचा सुपडा साफ मला वाईट म्हणा चालेल महिन्याच्या नंतर बिंदास टाका माझी विनंती आहे सगळ्यांना जेवढे कॅमेरे लागलेत त्यांना म्हणून नवीन गाणं वाना आज धनगर हा बोलणारच नाही त्या शब्दावर मी जाणारच नाही म्हणायचं त्यांची पण आहे ना की बुवा ह्याच्यावरच म्हणतात मला ह्याच्यावरच म्हणतात आज नवीन विषय तुम्हाला नवीन विषय तुम्ही म्हणताना पुतना मावशी स्त्री आहे मी कृष्ण आहे बाबा तुम्ही कृष्ण नाही तुम्ही कृष्णाची बाजू मांडताय तुम्ही कृष्ण नाही कृष्णाच्या लीला ऐका त्याचं सामर्थ्य ऐका तुम्ही कृष्ण मला म्हणते तुम्ही कृष्ण नाही तुम्ही फक्त कृष्णाची बाजू मांडायची मी राधेची बाजू मांडायची मी राधा नाही
तुम्हीच सांगितलं 2 पोरं आहेत मला, म्हणजे पुरावा माझ्याकडे आहे. तुम्हीच सांगितलं. मी फक्त बाजू मांडणार राधेची, तुम्ही कृष्णाची बाजू मांडायची. हा फरक आहे म्हणून सांगताय वर्जून बघा. आणि जातात एक फक्त गण, एक फक्त पद घेणार आणि बुवांचं उत्तर देणार आणि जाणार. म्हणायचं आहे काय? लक्ष असू. घेतोयस घेतोयस घेतोयस. घाबरला जरा, बिकारलाय जरा. मी बुवा नाही बावरला, त्याचा बाप नाही बावरलेला, पण अजून नवीन आहे. पण येतोय रंगमंचावर, येतोय, नमस्कार तरी करतोय. काही जास्त वय नाही आणि सभेत माझा मोठा झालेला आहे. भले माझं मत नाही त्याने यावं इकडं शक्तीतुऱ्यात, आणि तेंडुलकरचा पोरगा थोडी तेंडुलकर होतोय, अर्जुन तेंडुलकर. भले झाला तरी तेवढा तेंडुलकर इतका नाही होऊ शकत. माझी इच्छा नाही, पण बुवांसाठी मी आज खास त्यांचं चॅलेंज होतं, त्यासाठी मी या ठिकाणी मी ह्या गोष्टी केल्या. आणि तो घेणार निश्चितपणे, आज ना उद्या होणार आहे. कारण माशाच्या पोराला पवायला आणि सचिन बुवाला शक्तीतुरा करायला शिकवायचं तुम्ही तरी नाही, निश्चितपणे. म्हणून म्हणायचं आहे काय? किती काल निघून गेले माये पुढे कुणाचे न चालले. किती काल निघून गेले माये पुढे कुणाचे न चाले. ज्ञानाचा तुला लावीन उपटायला. दक्ष प्रजापतीची कन्या पार्वती. मग ते म्हणतात ना, पुतना मावशीचा विषय तुम्ही काढायचा नाही. मग माझं चॅलेंज सगळ्या तुरेवाल्यांना, आम्हाला पुरुषवाचक तुम्ही बोलायचं नाही. पहिली बारी राधेपर्यंत, हे पहिल्या बारीत आम्हाला राधा म्हणतात, दुसऱ्या बारीत सगळी गाणी यांची पुरुषवाचक असतात. ती कशी चालतात? मग सगळ्यांची गाणी कुठल्याही तुरेवाल्यांची घ्या, दुसऱ्या बारीत पुरुषवाचकच हे बोलतात. मग हा भेद आहे ना, तुम्ही म्हणता ना तुम्ही बाई मी पाप्या, मग दुसऱ्या बारीत पण आम्हाला बाईच बोला. चला, हिंमत आहे काय बघूया तुमच्या? अरे हिंमत नाही शिपुर्ड्या, हो हिंमत नाही तुमच्यामध्ये. म्हणून सांगतो, किती काल निघून गेले माये पुढे कुणाचे न चालले. ज्ञानाचा भरलाय साठा, मग तुला लावीन उपटायला, तुला लावीन उपटायला. माया म्हणते, माया दक्ष प्रजापतीनं पार्वतीच्या बापानं यत्न केला, तिथं सतीचा अपमान झाला, तिनं त्या यज्ञामध्ये उडी घेतली. आणि मग शंकर म्हणतो, माझी बायको गेली, तू ये चाय पियाला, तुला चायच देतो. माझी बायको गेली. मग रागाने आपल्या जटा आपटायला आपटला त्याने. आणि त्याच्यातून वीरभद्र नावाचा एक माणूस किंवा एक गंधर्व म्हणा, किंवा एक देव म्हणा, किंवा एक राक्षस म्हणा जन्माला आला. त्याने शिरच्छेद केला दक्षाचा. त्या आणि मग त्याला बकऱ्याचं तोंड. फार मोठी कथा आहे, एवढा ऐकत बसत नाही, एवढा टाइम नाही, म्हणून ऐकतो. किती काल निघून गेले माये पुढे कुणाचे न चाले. ज्ञानाचा भरवायचा तुला लावीन उपटायला, तुला लावीन उपटायला. लांबोऱ्या वाढलेल्या जटा, तुला लावीन उपटायला. लांबोऱ्या वाढलेल्या जटा, तुला लावीन उपटायला. लांबोऱ्या वाढलेल्या जटा, तुला लावीन उपटायला. लांबोऱ्या वाढलेल्या जटा. किती काल निघून गेले, किती काल निघून गेले माये पुढे कुणाचे न चाले. ज्ञानाचा भरवायचा तुला लावीन उपटायला. तुला वाढलेल्या तुला लावीन उपटायला. तुला वाढलेल्या तुला लावीन उपटायला. तुला वाढलेल्या तुला लावीन उपटायला. तुला वाढलेल्या. अजून भरपूर विषय आहे, मी बोलणार नाही म्हटलंय. माझा संपूर्ण त्या धनगर समाजाच्या माझ्या लोकांना ज्या गर्दीमध्ये बसले, मला अभिमान आहे तुमचा. मी तुम्हाला काहीतरी कमीपणा खालीपणा दाखवण्यासाठी या गोष्टी बोलत नाही. माझ्या गाण्यामध्ये चूक असेल तर बिंदास तुम्ही बोलायचं की सचिन बुवा चुकतोय, तुमची 10 वेळा माफी मागली. पण बुवाने माझ्यावर गाण्याचं उत्तर द्यायचं. मी परवा पण त्यांना दिलेलं आहे गाणं, पण आता मी ते बोलतच नाही. मी यांना पोरांना विचारून, सगळ्यांना आज माझ्या पोराच्या कार्यक्रमात बसता तुमच्या समाजातली, त्यांना विचारू की बाबा हे गाणं मी गातोय बघ, नाही तर तुला असं वाटेल की सचिन बुवा काहीतरी वेगळा बोलतोय. अर्थाशिवाय बोललं नाही आणि माझं गाणं नाही. आणि राहिला विषय आता बुवांचा, म्हणून पिन ड्रॉप सायलेन्स. ओके सर, म्हणूनच 5 मिनिटं घेते. बुवानी मला विषय दिलाय की
विषयाचं विश्लेषण राईट दिस सेंटेन्स नोटेड डाऊन करून ठेवा. बुवानी पण मी माझी विनंती आहे त्याला असेल तर आज तुम्ही मोठ्या मनानं मान्य करून जावा. मला म्हणायचा विषय काय, बुवानी मला विषय दिलाय की लग्न होताना नवऱ्या मुलाच्या डोक्यावर अक्षर टाकायला आईला अधिकार नाही. मग तो अधिकार त्यांना कुलदैवतेच्या त्या कुलदेवाच्या चरणाशी किंवा त्या कुलदेवाच्या डोक्यावर अक्षर टाकायच्या आणि मग हे शाप आणि वरदान कुणी कुणाला दिलं असं त्यांचं विषय आहे आणि त्यांची एक टीप आहे जशी मी आज त्यांना दिली. म्हणून त्यांनी माझं उत्तर नाही पडू शकलं. मी त्यांना सांगितलं पण हे गणपतीने भगीरथ सांगायचंच नाही. तुम्ही फक्त ग्रंथाचं मला नाव सांगायचं, मी तुम्हाला ग्रंथ पण मागणार नाही, तो घेऊनच येऊ नका, मी तुम्हाला आजही सांगतो. आणि म्हणून त्यांची एक अट अशी आहे की माझं उत्तर याच ग्रंथात आहे, देवाधिकांचे स्वयंवर या ग्रंथामध्ये माझं उत्तर आहे असं त्यांचं म्हणणं. मग आता ग्रंथ असल्याशिवाय हे मान्य करणार नाही. त्यांनी आता पण सांगितलं ते मागणार नाहीत की गोष्टी निराळी, पण त्यांना उत्तर पटलं तर ते निश्चितपणे घेतील. तर मी उत्तर समाजासमोर या ठिकाणी सादर करतोय म्हणायचं आहे बुवानी. कारण बघा आईला हा शाप वरदान दिला, तुमच्या किंवा माझ्या आईला तर दिला नाही, पुराणातच कोणीतरी दिलेला आहे. तुमच्या किंवा माझ्या आईला नाही दिलेला हा शाप किंवा वरदान, तर हे पुराणातच दिलेलं आहे. म्हणून मी वाचता वाचता एक कथा माझ्या निदर्शनास पडली, माझ्या नाही पण माझ्या घराण्यातील जे वाचक मंडळी आहेत त्यांच्या निदर्शनास कथा पडली की मित्रांनो आज प्रत्येक लग्नामध्ये प्रत्येक लग्न होताना गणपतीची पहिली पूजा केली, गणेश पूजा केली जाते असा नियम आहे. गणेश पूजा केल्याशिवाय बाकीची कार्य पार पडत नाही. मग याचा अर्थ याचा संबंध काय आहे तर जेव्हा गणरायाचं गणपतीचं लग्न रिद्धी आणि सिद्धी याच्याबरोबर होत होते त्यावेळेस अशा अनेक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत. मी ते सांगतो पटवून म्हणून मुद्दामून सांगतोय की वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळं लिखाण आहे. आवर्जून सांगतो त्यावेळेस पार्वतीला दुःख झालं की एवढा लाडाचा बाळ, कार्तिक स्वामींवर प्रेम करायची पार्वती पण तिचा लाडका बाळ गणपती होता. मग आज मी एवढ्या वर्ष याला माझ्या मळापासून तयार केलं, एवढं लहानाचं मोठं केलं, हा मासाचा गोळा मी मोठा केला आणि हा आज याचं लग्न होणार गणपतीचं. हा या ठिकाणी म्हणजे आई सोडून आईला आईची माया निश्चितपणे त्यावेळेस भरून आली आणि मग तिला वाईट वाटायला लागलं. मग ती म्हणते मी या लग्नाला बाबा जाणार होते. काही ग्रंथात असं पण सांगितलेलं आहे की जेव्हा गणपतीचं लग्न झालं तेव्हा शंकर पार्वती तिथे हजर होते. पण मी जो विषय वाचलाय तो विषय असा आहे की त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही, त्या लग्नाला पार्वती गेलीच नाही कारण तिला वाईट वाटायला लागलं एवढ्या वर्ष मी पोलाला वाढवली नाही, आज हा परक्याचं धन होणार आहे, बायकोचं ऐकणार, उद्या बायकोच्या करणार आणि म्हणून ती त्या गोष्टीचा तिला राग आला. शाप नाही दिलेला, तिनं अट घातली स्वतःसाठी आणि ती अट अजूनपर्यंत सगळ्या स्त्रिया पाळतायत की मुलांच्या लग्नाला जायचं नाही. काही लोक असं म्हणतात की पूर्वी मित्रांनो जेव्हा मुघल काळ होता त्यावेळेस अशी प्रथा होती की त्यावेळेस वराडच्या वराड पळवून न्यायची. मग त्याच्यामुळं आणि घरात जेव्हा नवीन लक्ष्मी येते तिचं स्वागत करायला कोणतरी पाहिजे म्हणून ती आई घरी असायची, अशी एक प्रथा होती. पण आता बघा ते विषय आपल्याला तेच नको. मी पुराणातलं उत्तर ह्यांना काय देतोय, पार्वतीनं मग काय केलं, पार्वती त्या लग्नाला गेली नाही, तिनं अक्षरं टाकल्या, जी तिची आद्य देवता आराध्य देवता आदिमायेच्या चरणावर तिनं अक्षरं टाकल्या, ती काय त्या लग्नाला गेली नाही. पण वरदान तिनं दिलं गणरायाला की जरी मी तुझ्या लग्नाला हजर नसले तरी प्रत्येक लग्नामध्ये गणाची पूजा केल्याशिवाय कुठलंच लग्न लावलं जाणार नाही, अशी कथा माझ्याकडे आहे. तुम्ही जरूर न सांगा की बाबा की हे मला मान्य नाही, मी जरूर प्रयत्न करेन. मी आपल्याला काय भांडणं करायची, मारामाऱ्या करायच्या नाही, आवर्जून सांगतो. कारण बघा मी मगाशी सांगितलंय शास्त्र भाकरी मोडाल तिकडं तोंड आहे, तसं शास्त्र मी वेगळ्या पुस्तकात वाचलंय, तुम्ही वेगळ्या पुस्तकात वाचलं असाल. मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, तुम्ही सांगायचं की बाबा नाही मी प्रयत्न करीन, मी अभ्यास करेन आणि आदिमायेच्या चरणी रंगदेवतेच्या चरणी विनंती करेन की माझ्या प्रतिस्पर्ध्याला उदंड आयुष्य लाभो. एमपीएससी नव्हे अजून काय पीएचडी बीएचडी असेल तर ती पण त्यांनी पास व्हावी आणि त्यांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देईन आणि दुसरी फेरी संपवी. जय हिंद, जय महाराष्ट्र.